नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपले सर्वांचे अभिजित सर अकॅडमी पुणे या युट्यूब चॅनलवरती मी अभिजित सोळंके आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आज आलेल्या नवीन अपडेटनुसार कामगार विभाग भरती 2000 कामगार विभागाअंतर्गत वेगवेगळ्या पदांकरिता जाहिरात कालच प्रसिद्ध झालेली आहे. काल वर्तमानपत्रामध्ये आली होती, परंतु आज आता वेबसाईटला आलेली आहे. तिची डिटेल इन्फॉर्मेशन, कोणत्या पदांचा समावेश आहे, किती जागा आहेत, ओके, ऑनलाईन फॉर्म कधीपासून सुरू होणार आहे, त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये खाली टाकणार आहोत. टेलिग्राम चॅनलला सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे. तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. आणि मी तुम्हाला पूर्वकल्पना दिली होती की मे किंवा जून मध्ये जाहिराती प्रसिद्ध होणार आहेत टप्प्याटप्प्याने. त्यामध्ये आदिवासी विभाग भरतीची जाहिरात झालेली आहे प्रसिद्ध, त्यानंतर कामगार विभागाची, त्यानंतर नगर परिषद असेल, आरोग्य विभाग, अंगणवाडी, या सगळ्या जाहिराती टप्प्याटप्प्याने प्रसिद्ध होणार आहेत. तर त्याच्या अगोदर थोडक्यात माहिती देतोय मी की आपल्याकडे वेगवेगळ्या बॅचेस सुरू झालेल्या आहेत. सरळ सेवेच्या सर्व बॅचेस, यापैकी कोणतीही बॅच तुम्ही जॉईन करू शकता फक्त ओके कमी फी मध्ये. ओके, त्याची ऑफर सुद्धा चालू आहे. एक्झाम होईपर्यंत तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये असणार आहे. त्यामध्ये सरळ सेवा भरतीमध्ये अंगणवाडी असेल, तलाठी, पशुसंवर्धन, कामगार विभागामधील निरीक्षक पदाचे असेल, ओके, स्वच्छता निरीक्षक, महिला बाल विकास, सगळ्या बॅचेस लाईव्ह प्लस रेकॉर्डेड. याच्यामध्ये तुम्हाला काय दिलं जाणार आहे? पीडीएफ नोट्स उपलब्ध असणार आहेत. सर्व विषयाचे लेक्चर डेली 4 ते 5 होणार आहेत. ते जर तुम्हाला नाही बघायला मिळाले तर तुम्ही नाही बघता आले तर तुम्ही रेकॉर्डिंग सुद्धा पाहू शकता. तर ही बॅच जॉईन करण्याकरिता 9823442263 हा नंबर आहे. या नंबरवरती संपर्क करायचा आहे. आणि किंवा ऍपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, तिथं सुद्धा तुम्ही ऍप डाउनलोड करून जॉईन करू शकता. तर आपला जास्त वेळ न घेता लगेचच आपण या ठिकाणी बघणार आहोत. त्याच्या अगोदर तुम्हाला काय करायचं आहे? लाईक करायचं आहे. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवा. बघा, ज्या गोष्टीची आपण आतुरतेने वाट बघत होतो, एका एका जाहिरातीची एक एक जाहिरात प्रसिद्ध होत आहे. कधी झालेली आहे? काल. महाराष्ट्र शासन कामगार विभाग, कामगार आयुक्तालय, मुंबई या ठिकाणची ही प्रसिद्ध जाहिरात आहे. सरळ सेवा पद्धतीने गटक रिक्त पदे भरती जाहिरात 2026. ओके, काय दिलेलं आहे बघा. महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक 1981 कलम 96 स्थापित झालेले विविध सुरक्षा मंडळे, कामगार, महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार, ओके, या ठिकाणचा जो अधिनियम आहे त्यानुसार, त्याचं काय वाचत नाही तुम्हाला, कधीपासून फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे. तर एकूण घटक मधील जे पद आहेत त्याची त्यामध्ये निरीक्षक पद आहे, त्याची पात्रता आपण शेवटी बघणार आहोत. लेखापाल आहे, याच्यासाठी काय लागणार आहे? लघुटंक लेखक, याच्यासाठी काय लागणार आहे? निरीक्षकच्या एकूण 62 जागा आहेत. S30 नुसार पेमेंट आहे किती? 35,400, म्हणजे 40च्या जवळपास, 40,000च्या जवळपास तुम्हाला फर्स्ट सॅलरी मिळेल आणि शेवटची 1,12,000. आणि त्यानंतर लेखापालची सुद्धा S30 नुसार आणि लघुटंक लेखकची S30 नुसार स्केल पे, ओके, अधिक महागाई भत्ता आणि नियमाप्रमाणे इतर देय भत्ते, ओके, DA, सगळं अलाउन्स इतर आहे. हे फक्त सॅलरी, मूळ सॅलरी. ओके, लेखापालच्या 12 आणि लघुटंक लेखकच्या 4 जागा आहेत. आता पदसंख्या आरक्षणामध्ये सूचनेनुसार, शासनाच्या सूचनेनुसार बदल म्हणजे या जागेमध्ये वाढ होण्याची सुद्धा शक्यता आहे असं वर्तवण्यात आलेलं आहे, असं सांगितलेलं आहे. तर यामध्ये अर्ज सादर करण्याचा कालावधी 13 मे म्हणजे काल रात्रीपासून सुरू झालेला आहे. तर 11 जून 2026 म्हणजे पुढच्या महिन्यापर्यंत तुम्हाला 11 तारखेपर्यंत फॉर्म भरता येणार आहे, रात्री 12 वाजेपर्यंत. ओके, ऑनलाईन पद्धतीने VS शुल्क पद्धतीने भरण्याचा कालावधी 12 जून आहे, म्हणजे एक दिवस वाढून दिलेला आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज शुल्क भरण्याचा कालावधी. ओके, त्यानंतर आपण पुढे बघणार आहोत. सगळं बघायचं आपल्याला, अभ्यासक्रम, याचं वयोमर्यादा किती आहे, याची पात्रता, शैक्षणिक पात्रता, कोण फॉर्म भरू शकते. तर पदसंख्या दिलेलीच आहे, काय काय कागदपत्र लागतात याचा सेपरेट व्हिडिओ आपण बनवणार आहोत. त्याच्या अगोदर आपण शैक्षणिक पात्रता वगैरे बघूया. दिव्यांग आरक्षण वगैरे शिथिलता देण्यात आलेली आहे. अनाथ, दिव्यांग, अंशकालीन उमेदवार असतील त्यांच्यासाठी. माजी सैनिकांसाठी सुद्धा 55 वर्ष, भूकंपग्रस्तांसाठी सुद्धा जारी करण्यात आलेला हा जो आहे. आता बघा, वयोमर्यादा संदर्भात एकदा पूर्ण माहिती घ्या. यामध्ये निरीक्षक असेल किंवा कोणतेही पद असेल त्यासाठी ओपन करिता 19 वर्ष वयोमर्यादा आहे. ओके, 18 ते 38 पर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार. आणि कॅटेगरी मागासवर्गीय असेल, अनाथ किंवा EWS मधील उमेदवारांकरिता 43. ओके, प्रावीण्य प्राप्त खेळाडू 43. त्यानंतर माजी सैनिकाकरिता कालावधी वाढवून देण्यात आलेला आहे. अमागासकरिता 38 प्लस 3 वर्ष. त्यानंतर मागासवर्गीयाकरिता 43 प्लस 3 वर्ष म्हणजे 46 वर्षापर्यंत. त्यानंतर दिव्यांग 45, प्रकल्पग्रस्त 45, भूकंपग्रस्त, पदवीधर अंशकालीन 55 आहे. ओके,
नोंदीत माथाडी कामगारांसाठी 45 वयोमर्यादा या ठिकाणी दिलेली आहे, जे ऑलरेडी काम कार्यरत आहेत त्यांच्यासाठी. बाकी सांगितलेलं आहे तुम्हाला न्यायालयीन. आता शैक्षणिक अर्हता बघायची. निरीक्षक या पदाकरिता काय दिलेली आहे, तर खालील अर्हता आहे. गट क संवर्गातील मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवी समतुल्य म्हणून मान्य केलेली कोणतीही पदवी जर असेल तुमच्याकडे, BA BCom BSc यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामधून तुम्ही परीक्षा पास झाला असाल तर निरीक्षक पदाकरिता फॉर्म भरू शकता. ओके. ओनली डिग्री किंवा डिग्रीच्या शेवटच्या वर्षामध्ये असलेले उमेदवार ज्यांचा निकाल लागेल 11 जूनच्या अगोदर ते सुद्धा फॉर्म भरू शकतात. त्यानंतर लेखापालसाठी गट क संवर्गातील शैक्षणिक अर्हता संविधानिक विद्यापीठाची वाणिज्य शाखेतील पदवी म्हणजे BCom MCom वगैरे ज्यांचं झालेलं आहे, ओके, त्यांच्याकरिता ही सुवर्ण संधी आहे कॉमर्स वाल्यांसाठी. त्यानंतर लघुटंकातील लेखकसाठी लेखापालसाठी फक्त किमान 3 वर्षाचा अनुभव आहे. निरीक्षक पदाकरिता अनुभव नाही. लघुटंक लेखक गट क संवर्गातील मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवी समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता. आणि लघुटंक लेखक करिता खाली एक अर्हता दिलेली आहे. मराठी किंवा इंग्लिश लघुटंक लेखक 80 शब्द प्रति मिनिट अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण आणि मराठी टंकलेखनचा वेग किमान 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनचा वेग किती सांगितलेला आहे, किमान 40 शब्द प्रति मिनिट हे वाणिज्य प्रमाणपत्र म्हणजे टायपिंग सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. ओके. तुम्हाला आता पात्रता झालेली आहे, वयोमर्यादा सांगितलेली आहे, वेतन सुद्धा सॅलरी सांगितलेली आहे किती आहे तर आता याचा आपल्याला अभ्यासक्रम बघायचा आहे. सरळ सेवा भरती आहे. तिन्ही परीक्षेकरिता तिन्ही पदाकरिता निरीक्षक, लेखापाल आणि लघुटंक लेखक करिता 200 प्रश्नांचा पेपर तुमचा कंडक्ट केला जाणार आहे. कोणामार्फत? TCS कंपनी मार्फत. ऑनलाईन स्वरूपामध्ये असणारे TCS कंपनी मार्फत. सर्व शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, तुम्हाला पूर्ण माहिती या ठिकाणी दिली जाणार आहे. ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज भरायचा आहे. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला ऑफलाईनने भरता येणार नाही. कागदपत्रे पूर्ण मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये सांगणार आहे काय काय, आणि ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा ते सुद्धा सांगितलं जाणार आहे. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे थोडक्यात त्याचा अभ्यासक्रम, काय काय विषय दिलेले आहेत त्याचा सर्वसाधारण. मागास प्रवर्गाकरिता किती आहे फी? 1000 आणि मागास प्रवर्गाकरिता 900 रुपये फी आकारण्यात येणार आहे. प्रश्नांची संख्या सामान्य शब्दात चाचणी 100 प्रश्न 200 गुण. दर्जा पदवीचा राहील. माध्यम मराठी आणि इंग्रजी दोन्ही माध्यम मध्ये प्रश्न विचारले जातील. वेळ 2 तासाचा आहे. वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजे MCQ स्वरूपामध्ये ही पेपर होणार आहे. तर यामध्ये मराठी भाषेचे 30 प्रश्न, इंग्रजी भाषेचे 30 आहेत. त्यानंतर बुद्धिमापन चाचणीचे 30 प्रश्न. त्यानंतर सामान्य ज्ञानमध्ये इतिहास, भूगोल, भारतीय अर्थव्यवस्था, चालू घडामोडी, राज्यशास्त्र, राज्यघटना, सामान्य विज्ञान आणि अंकगणित 30 प्रश्न. आणि अधिनियम जे कायदे दिलेले आहेत, माथाडी कामगार कायदा, विविध कामगार कायदे, महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक, नोकरीचे नियम अधिनियम 1981, महाराष्ट्र माथाडी व हमाल व इतर श्रमजीवी कामगार अधिनियम 1969. 80 प्रश्न आहेत त्याचे, 80 मार्क. ओके. असं एकंदरीत 200 गुणांचा पेपर तुमचा घेतला जाणार आहे. गुणोत्तर यादी कशी सांगितलेली आहे, तर परीक्षेमध्ये प्राप्त झालेल्या एकूण गुणांच्या आधारे तुमची मेरिट लिस्ट यादी जाहीर केली जाणार आहे. याच्यामध्ये कुठेही निगेटिव्ह मार्किंगचा उल्लेख केलेला नाही. ओके. तर हे ऑप्टिंग आउट वगैरे सांगितलेलं आहे. बाकी तुम्हाला सर्वात महत्वाचं आहे, जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. निरीक्षक पद खूप चांगलं आहे. इन्स्पेक्टर कामगार विभागातलं कामगार आयुक्तालय मुंबई या ठिकाणी आहे. तर निरीक्षक पदाकरिता सर्वांनी फॉर्म भरायचे आहेत. ज्यांच्याकडे टायपिंग आहे त्यांनी लघुटंक लेखक, ज्यांचा BCom MCom झालेला आहे त्यांनी लेखापाल पदाकरिता अप्लाय करायचा आहे. आणि याची स्पेशल बॅच कामगार विभागाचे सर्व विषय आहेत, कायदे असतील, टेक्निकल, तांत्रिक आणि अतांत्रिक विषय सर्व शिकवले जाणार आहेत. त्याकरिता आपल्याला 98 23 44 22 63 हा नंबर दिलेला आहे. या नंबरवरती कॉल करायचा आहे आणि तुम्हाला एक्झाम होईपर्यंत आणि पुढच्या सुद्धा एक्झाम करिता प्रिपरेशन साठी या बॅचचा नक्की फायदा सुद्धा होणार आहे. तर मी इथे थांबतोय. आपल्याला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा. चॅनलला जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे. आणि सर्वांना ऑल द बेस्ट. एक्झामचा फॉर्म कालपासून सुरू झालेले आहेत. डॉक्युमेंटचं मी एकदा नवीन व्हिडिओ बनवतो आणि ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा त्या संदर्भात सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह आपण घेणार आहोत. ओके. थँक्यू.